Hello my dear students, myself Jivan Deshmukh from Navneet and Dynamic Science Academy, मोर्शी. मी 11th सायन्स मॅथमॅटिक्सचं नेक्स्ट लेक्चर घेऊन येत आहे आणि आपल्याला जो कन्सेप्ट लर्न करायचा तो कन्सेप्ट आहे को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल. पुढे जायच्या अगोदर आपण अँगल डिफाइन करण्यासाठी आपण काय म्हटलेलं होतं की एक आपल्याला काय पाहिजे पॉइंट पाहिजे, एक काय पाहिजे पॉइंट. या पॉइंटला आपण काय म्हणू व्हर्टेक्स. दिस पॉइंट इज कॉल्ड एज व्हर्टेक्स. ओके, सपोज this is a initial ray and this vertex is consider this vertex as O and this point as A. Okay, this is a initial ray or we can say this initial ray as initial arm. Okay, now this initial arm is rotated about O, okay, through some angle, or we are rotating this initial ray till we get this ray. Okay, now we will say that this arm is OB. This arm is OB. Now we started from OA and stop here. So this is our initial, because starting is from OA and we stop here. So we can call this as a terminal ray. टर्मिनल आर्म आपण याला काय म्हणू शकतो टर्मिनल. ओके, आता बघा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म याच्यामध्ये जे रोटेशन झालेलं आहे, रोटेशन याच्यामध्ये आपल्याला काही अँगल मिळाला, काय मिळाला अँगल मिळाला. हे रोटेशन जे आहे, हे रोटेशन आपल्याला जे मिळालेलं आहे, हे रोटेशन कसं आहे तर अँटी क्लॉकवाईज आहे. काय अँटी क्लॉकवाईज आहे, बरोबर आहे. अँटी क्लॉकवाईज आहे, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. अँटी क्लॉकवाईज अँगल हा नेहमी काय असतो पॉझिटिव्ह असतो. ओके, आता बघा सपोज दुसऱ्या पद्धतीनं याला आपण इनिशियल रे घेतलं आणि याला रोटेट करताना असं अँटी क्लॉकवाईज न जाता क्लॉकवाईज आलो. काय आलो आपण क्लॉकवाईज आलो आणि सपोज आपल्याला हे रोटेशन मिळालं तर हा OA हा OB. आता या OA ला आपण क्लॉकवाईज रोटेट केला, घड्याळाच्या काट्यासारखा जर रोटेट केला तर आपल्याला हा सपोज OC मिळाला. हा सुद्धा या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो टर्मिनल आर्म. काय म्हणू शकतो आपण टर्मिनल आर्म. परंतु आपल्याला हे सुद्धा माहित पाहिजे की जेव्हा रोटेशन हे क्लॉकवाईज असते, जेव्हा रोटेशन काय असते क्लॉकवाईज असते, क्लॉकवाईज रोटेशन असते, तेव्हा मिळणारा जो अँगल असतो हा अँगल काय असतो निगेटिव्ह असतो. ओके, आता मग हा जर अँगल सपोज +30 डिग्री आहे, तर हा अँगल असायला पाहिजे -30 डिग्री. रोटेशन सेम आहे. समजा जेवढं रोटेट आपण याला अँटी क्लॉकवाईज केला तेवढंच रोटेट आपल्याला क्लॉकवाईज केलं. काय केलं क्लॉकवाईज केलं. वरचं रोटेशन जर +30 असेल तर हा जो अँगल असेल हा अँगल किती असेल -30 डिग्री असेल. हा +30 डिग्री, हा -30 डिग्री. सो टू डिफाइन एनी अँगल वी रिक्वायर 3 थिंग्स. दोज आर vertex, initial ray OA, then we will get the terminal ray. टर्मिनल आर्म कोणता असेल तर ज्या ठिकाणी आपण OA ला काय करू आपण स्टॉप करू, तो आपल्यासाठी काय असायला पाहिजे टर्मिनल आर्म असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट मध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे तो पॉइंट म्हणजे को टर्मिनल अँगल. कोणता पॉइंट को टर्मिनल अँगल. हा पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा. आता बघा हा जो वर्ड आहे ना हा वर्डच महत्वाचा. एक तर अँगल आपल्याला माहित पाहिजे. अँगल डिफाइन करताना मग काय पाहिजे तर व्हर्टेक्स पाहिजे, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म. को टर्मिनल. बघा हा जो को आहे ना, को वर्डच पॉझिटिव्ह. कोऑपरेट करणे, सोबत काम करणे, बरोबर. कोऑर्डिनेट करणे, एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करणे, समन्वय राखणे, कोऑपरेट करणे, बरोबर ना. मग को टर्मिनल असा अँगल की त्याचे जे टर्म आहे, टर्म्स म्हणजे काय तर या ठिकाणी एंड्स म्हणून हे जे एंड्स आहे हे एंड्स कसे आहे तर सेम आहे. सेम एंड्स असणारे अँगल. आता सेम एंड्स, तर एंड्स कोणते मिळतात आपल्याला तर एंड्स असेल इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म. म्हणजे याचा अर्थ असा आहे की को टर्मिनल अँगलला काय असतात तर को टर्मिनल अँगलला सेम एंड्स असतात. सेम काय असतात एंड्स असतात. म्हणजे सेम इनिशियल आर्म आणि सेम काय असेल टर्मिनल आर्म. सेम इनिशियल आर्म and same terminal, but the another condition is that there will be a different amount of rotation. असेल, different amount of काय असेल रोटेशन्स असेल. आता बघा इनिशियल आर्म आणि टर्मिनल हा आपल्याला सेम घ्यायचा. आता सपोज हा आपल्यासाठी एक्स ऍक्सिस आहे, हा आपल्यासाठी काय तर एक्स ऍक्सिस आहे, हा आपल्यासाठी
वाय ऍक्सिस आहे वाय डॅश. ओके, हा जो आहे आपल्यासाठी व्हर्टेक्स जे काही रोटेट करणार आहे ते आपण अराउंड दिस O is the origin. Here it is also called as the vertex because we are rotating the initial arm about O या व्हर्टेक्सच्या भोवती आपण इनिशियल आर्मला काय करत आहे, रोटेट करत आहे. आता इनिशियल आर्म कोणाला घ्यायचा ते महत्वाचा. हा जो आहे हा एक्स ऍक्सिसचा पॉझिटिव्ह पार्ट आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, आणि इकडचा जो लेफ्ट हँड पार्ट असतो तो कोणता असतो, निगेटिव्ह असतो. सो वी आर कन्सिडरिंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. सी पॉझिटिव्ह x axis will be the initial arm. Positive x axis is the initial arm. Positive x axis ला आपण काय घेणार आहे, इनिशियल आर्म घेणार आहे. हा जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे याला आपण इनिशियल आर्म केलं आणि याला आपण रोटेट केलं. रोटेट काय केलं, अँटी क्लॉकवाईज थ्रू सम रोटेशन थ्रू सम अँगल. ओके, आणि हा भेटला आपल्याला काय तर टर्मिनल आर्म. काय मिळाला आपल्याला, टर्मिनल आर्म मिळाला. हा टर्मिनल आर्म सपोज या ठिकाणी, ठीक आहे, आणि याला रोटेट आपण अशा प्रकारे काय केलेलं आहे, आपण रोटेट केलेलं आहे. ठीक आहे, रोटेट करताना आपण अँटी क्लॉकवाईज अँड वी विल कन्सिडर दॅट दिस अँगल इज प्लस 30 डिग्री. ओके, नाव व्हॉट वी विल डू, वी विल अगेन कन्सिडर दिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस एज इनिशियल आर्म. आपल्याला सुरुवात इनिशियल आर्म आपण तोच ठेवू. ठीक आहे, इनिशियल आर्म घेतला, याला मी काय केलं, पूर्ण रोटेट वन कम्प्लीट रोटेशन केलं. ओके, 360 डिग्री झाला आणि पुन्हा याला इतकं रोटेट केलं आणि पुन्हा याच ठिकाणी आला. ठीक आहे, बघा हे रोटेशन कसं झालं. आता हे रोटेशन मी स्टार्ट केलं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. ओके, इथपर्यंत हा रोटेट केला आणि काय झाला, वन रोटेशन कंप्लीट झालं आणि पुन्हा या ठिकाणी याला काय केलं, टॉप म्हणजे एंड केला. मग एंड होत असताना काय झालं, तर सुरुवातीला जो टर्मिनल आर्म भेटला होता तोच आपल्याला काय भेटला, पुन्हा टर्मिनल आर्म भेटला. सेकंड अँगल मेजर करताना सुद्धा म्हणजे सेकंड टाइम आपण रोटेशन केला. रोटेशन करताना हा इनिशियल आर्म घेतला. ओके, वन कम्प्लीट रोटेशन केला, त्यानंतर पुन्हा याला कंटिन्यू केला ॲज टर्मिनल आर्म पर्यंत. मला सांगा आता हा जो अँगल झाला, हा अँगल किती झाला असेल, तर बघा पूर्ण इथून स्टार्ट करून वन रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे 360 डिग्री आणि प्लस 30 390 डिग्री प्लस 390 डिग्री. किती, हा जो अँगल आहे हा आपल्यासाठी प्लस 390 डिग्री. Why plus? Because it is an anti-clockwise rotation. Suppose आपण आता याला अजून काय करू, थोडं क्लॉकवाईज रोटेट करू. पुन्हा we will consider this positive x axis as a initial arm. याला रोटेट करतो. ठीक आहे, रोटेट करत असताना मी पुन्हा याला या ठिकाणी आणतो म्हणजे सेम ठिकाणी आणतो. पण असं इथपर्यंत जर रोटेट झाला तर वन रोटेशन, याला जर पूर्ण इथपर्यंत रोटेट केला असतं वन रोटेशन कंप्लीट झालं असतं, पण झाला आहे का, नाही. मग मला सांगा इथून इथपर्यंत 90 डिग्री, हा झाला 180, हा झाला 270, टोटल हा 90 डिग्री आहे, त्यामुळे हा 30 डिग्री आहे. हा रिमेनिंग किती असायला पाहिजे, 60. मग बघा 90 180 डिग्री 270 डिग्री प्लस 60 330 डिग्री, किंवा पूर्ण वन रोटेशनला हा 30 डिग्री कमी आहे. म्हणजे या ठिकाणी जे रोटेशन झालेलं आहे, हा जो याला जे आपण क्लॉकवाईज रोटेट केलं इथपर्यंत, हा जो अँगल झाला, हा अँगल झाला 330 डिग्री. बट ॲज दिस इज अ क्लॉकवाईज रोटेशन, दिस विल बी -330 डिग्री. आता या सर्व याच्यामध्ये बघा एक कॉमन आहे की आपण काय केलं, डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन्स आलेले आहेत. ओके, डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन्स आहेत. डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन म्हणत असताना बघा काय झालं, एकदा आपण इनिशियल टर्मिनल अँगल भेटला प्लस 30 डिग्री. ओके, देन आफ्टर दॅट इनिशियल याला पुन्हा एकदा रोटेट केलं आणि पुन्हा याला थोडं वरती नेलं. अँगल किती भेटला, तर हा इथून तर इथपर्यंत वन रोटेशन म्हणजे 360 डिग्री प्लस 30 म्हणजे किती भेटला, प्लस 390 डिग्री. ओके, अँड देन वी रोटेटेड द इनिशियल आर्म इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. इथून सुरुवात केली, बरोबर आहे. वन क्वाड्रंट कंप्लीट झाला 90 डिग्री 180 270 प्लस 60 330. बट ॲज दिस इज अ क्लॉकवाईज रोटेशन, वी विल टेक दिस ॲज -330 डिग्री. पूर्ण एका रोटेशनला 30 डिग्री काय तर कमी आहे. मग बघा आता काय म्हणतोय, को टर्मिनल अँगल कसे असतात, को टर्म असतात, सेम इनिशियल आर्म आणि सेम टर्मिनल आर्म असायला पाहिजे. हे तिन्ही अँगल बघा, सेम इनिशियल आर्म सेम टर्मिनल, इनिशियल आर्म हाच घेतलेला आहे आणि हा आपल्यासाठी या केसमध्ये काय तर टर्मिनल आर्म आहे. ओके, मग आता सेकंड केसमध्ये आपण जर आता याच्यामध्ये डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन तयार किंवा डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन मिळाले
सेम इनिशियल आहे, सेम टर्मिनल आहे. आता बघा हे जे अँगल्स आहे ना, या अँगलला आपण को टर्मिनल अँगल म्हणू शकतो बिकॉज these are all the angles having same initial arm, same terminal but different amount of rotations. Okay, these angles are known as co-terminal angle. त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं याच्यामधला डिफरन्स काढायचा आहे. सपोज या दोन अँगल मधला आपण काय काढला, डिफरन्स काढला. ठीक आहे. नंबर वन डिफरन्स काढला आपण 390 डिग्री आणि 30 डिग्री हे दोन अँगल घेतले. डिफरन्स काढला याच्यामधला. मला सांगा याच्यामधला डिफरन्स किती येतो, 360 डिग्री येतो. 360 डिग्री येतो. ओके. नंबर टू आपण समजा आता काय केलं, हा 30 आणि 390 घेतला होता. आता काय करू आपण, 30 डिग्री आणि मायनस 330 घेऊ. 30 डिग्री ओके मायनस डिफरन्स काढण्यासाठी मायनस, आणि दुसरा अँगल काय तर मायनस 330 डिग्री इज इक्वल टू, मला सांगा मायनस ऑफ मायनस काय व्हायला पाहिजे, प्लस व्हायला पाहिजे. 330 प्लस 30 म्हणजे किती व्हायला पाहिजे, 360 डिग्री. काय व्हायला पाहिजे, 360 डिग्री. थर्ड घेऊ आपण, थर्ड कॉम्बिनेशन काय घेऊ आपण अँगल्सचा, याच्यामध्ये एक हा 390 घेऊ आणि हा मायनस 330 घेऊ. 390 डिग्री मायनस ओके मायनस डिफरन्स काढण्यासाठी, आणि अँगल किती आहे मायनस 330 ओके. या ठिकाणी बघा अगेन 390 मायनस ऑफ मायनस 330 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये इथे काय व्हायला पाहिजे, 390 डिग्री प्लस व्हायला पाहिजे 330 डिग्री बरोबर आहे. आता हा 390 ना, याच्यामधला 10 इकडे टाकून द्या म्हणजे 400 होऊन जाईल. 400 प्लस 300 म्हणजे 700. वरती राहील फक्त 20 कारण की 10 ऑलरेडी इकडे टाकला होता. किंवा याची ऍडिशन मी असंच म्हणतो फक्त 720 डिग्री येते. किती येते, 720 डिग्री. आता बघा हे सर्वच्या सर्व हा अँगल आणि हा अँगल बरोबर ना, सेम इनिशियल 390 डिग्री बरोबर ना. 390 डिग्री मेजर करत असताना आपण हा रेड बघा इथून सुरुवात केला होता आपण अशा प्रकारे, आणि असं त्याला काय केलं होतं, मेजर केलं होतं प्लस 390 डिग्री. मायनस 30 बघा, मायनस 30 डिग्री बरोबर आहे का. मग हा जो 30 डिग्री आहे, 30 डिग्री आपण असा मोजला होता आणि इथे डिफरन्स काढला म्हणून काय आलेला आहे मायनस. डिफरन्स काय आला अँगलच्या मेजरमेंट मधला 360 डिग्री. येथे काय आलं 360 डिग्री, येथे काय आलं 720 डिग्री. एक महत्त्वाचं कन्क्लुजन सांगतो, हे प्रत्येक वेळेस करायची गरज नाही. अँगल कितीही मोठा असू द्या, डिफरन्स को टर्मिनल अँगल साठी बघा काय असेल, डिफरन्स बिटवीन amount of rotations is integral multiple of 360 degree. इंटिग्रल मल्टिपल म्हणताना तो 360 असेल, याला मल्टिप्लिकेशन मध्ये 1 इंटिग्रल आहे 1 किंवा मल्टिप्लाइड बाय 1, इथे मल्टिप्लाइड बाय 2 राहू शकते. 3 म्हणजे 720 डिग्रीला रिप्रेझेंट करताना आपण असं करू शकतो ना, 360 डिग्री मल्टिप्लाय बाय 2. याला थोडं मी काढून टाकतो. आता बघा काय आहे, जो आपल्याला डिफरन्स मिळतो तो डिफरन्स किती मिळतो फॉर को टर्मिनल अँगल तो किती असतो, तर तो असतो इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. कोणतेही दोन अँगल जर को टर्मिनल अँगल असेल तर त्याच्यामधला जर तुम्ही अमाउंट ऑफ रोटेशनचा जर डिफरन्स काढला तर तो काय असतो, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. इट कॅन बी 360 multiplied by 1, 360 degree. It can be 360 multiplied by 2, it can be 720 degree. Number 3, 360 multiplied by minus 1, it can be minus 360 degree because minus 1 is also an integer. तो सुद्धा काय करेल, इंटिजर आहे. ओके. आता आपल्याला जर काही अँगल्स दिलेले आहे आणि आपल्याला जर डायरेक्टली विचारलं की ते को टर्मिनल अँगल्स आहेत का, तर तसं सुद्धा आपल्याला थोडं समजायला पाहिजे. ठीक आहे. सपोज आपल्याला काही अँगल्स दिलेले आहे, अँगल किती दिलेला आहे, कन्सिडर दॅट एक अँगल आपल्याला दिलेला आहे 390 डिग्री. किती, 390 डिग्री. ओके. आणि दुसरा अँगल दिलेला आहे आपल्याला सपोज 1150 डिग्री, आणि विचारलं की हे को टर्मिनल अँगल आहे का. पण आता असं तर करणार नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस रोटेशन काढून पाहाल आणि टर्म सारखे येते का ते पाहाल, तर असं करायचं नाही. सिम्पली डिफरन्स घ्यायचा, 1150 डिग्री मायनस 390 डिग्री 0 0 0 मायनस 0 0 5 मायनस 9, नाही तर याला आपण 15 केलं बरोबर का. 1 रिटर्न 15 मायनस 9 किती 6. ओके. दिस 11 मायनस 4 किती 7 बरोबर ना. 11 1 मधून हा 3 जाणार नाही बरोबर. याला आपण 11 केला,
11 जर केला तर 11 मधून काय केला 4 गेला किती तर इथे 760. आता मला सांगा 760 हा डिफरन्स मिळाला तो काय असायला पाहिजे तर तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असायला पाहिजे. तो 360 चालतो ठीक आहे. तो 360 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 720 डिग्री चालतो. तो 1080 चालतो आला आहे का नाही. सो 390 डिग्री अँड 1150 डिग्री आर नॉट अ को टर्मिनल अँगल्स. हे काय नाही आहे तर को टर्मिनल अँगल्स नाही. ओके. सपोज आपण दुसरं एक एक्झाम्पल घेतलं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं की एक जो अँगल आहे एक अँगल हा 390 डिग्री किती किंवा आपण म्हणू की 400 डिग्री किती घेतला आपण 400 डिग्री घेतला आणि एक घेतला 1580 डिग्री 1580 डिग्री. काय करायचं आणि विचारलं आहे की आर दिस टू अँगल्स आर को टर्मिनल. तर 1580 डिग्री मधून आपण 400 काय केले मायनस केले. काय केले मायनस 0 0 मायनस 0 0 8 मायनस 0 काय आला पाहिजे 8 5 मायनस 4 काय आला पाहिजे 1 आणि 1 मायनस 0 काय आला पाहिजे 1. आता बघा 360 चालते 360 डिग्री चालते 720 चालते. मग 1080 चालला असता पण काय आला 1180. सपोज आता या ठिकाणी 1580 च्या ऐवजी सपोज राहिला असता 1480 आणि इथे सुद्धा राहिला असता 1480. आता सबट्रॅक्शन करा 0 मायनस 0 0 8 मायनस 0 8 4 मायनस 4 0 1080 is an integral multiple of 360 degree because 1080 can be written as 360 degree multiplied by 3 that is 1080. So we can say that 400 degree and 1480 degree are coterminal angle. This is the one of the main concept of the angle measurement. Next आपण एक practical example घेऊन येत आहे to understand the concept of coterminal. Same end, same initial arm and terminal arm, but have different amount of rotation. Suppose हा आपल्यासाठी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे काय तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. ओके. मला सांगा 12 आणि 3 हे जर डिजिट पाहिलं तर हा काय आहे राईट अँगल आहे म्हणजे 90 डिग्री आहे 90 डिग्री. मग मला सांगा 12 ते 3 हे काय आहे याच्यामध्ये टोटल 90 डिग्रीचा अँगल आहे. तर हा 3 to 2 30 डिग्री हा 2 to 1 60 डिग्री आणि 1 to 12 30. म्हणजे एक लक्षात घ्या की क्लॉकमध्ये क्लॉकच्या कन्सेप्टमध्ये कोणतेही 2 डिजिट घ्या याच्यामधला अँगल हा 30 डिग्री असतो. क्लॉकमधील कोणत्याही 2 डिजिट मधला अँगल हा 30 डिग्री असतो. 30 डिग्री इज द मेजरमेंट ऑफ द अँगल बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाक्रमाने येणारे एनी टू कन्झिक्युटिव्ह डिजिट्स ऑन द क्लॉक. ओके. नाउ कन्सिडर दॅट दिस इज द इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओके. याला आपण रोटेट केलं 2 पर्यंत म्हणजे काय झाला आपल्याला अँगल भेटला किंवा आपण म्हणू की 1 पर्यंत याला रोटेट केलं. काय भेटला अँगल 1 पर्यंत जर रोटेट केला तर 30 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजे काय 60 डिग्री अँगल भेटला आपल्याला किती 60 डिग्री. ओके. आपण म्हणू की प्लस 60 डिग्री प्लस 60 का कारण की या ठिकाणी आपलं जे रोटेशन आहे हे जे रोटेशन आहे हे रोटेशन कशा प्रकारचं आहे तर अँटी क्लॉकवाईज. आता बघा पुन्हा याला मी इनिशियल पोझिशनला नेला आणि याला रोटेट करत असताना पुन्हा इनिशियल म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस एक रोटेशन इथे कंप्लीट झालं म्हणजे 360 डिग्री. ओके. अगेन 390 30 समोर गेला ना 3 वरून 2 वर गेला म्हणजे 390 आणि इथे काय आला 420 म्हणजे 1 वरच आणला. पुन्हा कितीवर आणला मी 3 वरून पुन्हा 1 वर आणला तर हा जो झाला हा किती झाला 420 डिग्री. मग आपल्याला विचारलं आता बघा हे तर आपल्याला प्रॅक्टिकली समजलं की इनिशियल आर्म हाच होता. पहिले 3 वरून 1 वर नेला म्हणजे 30 प्लस 30 60 डिग्री झाला. मग सेकंड केसमध्ये याला रोटेट करत असताना 3 वरून पहिले या पुन्हा 3 वर आणला एक रोटेशन म्हणजे 360 390 प्लस 420 डिग्री 420 डिग्री बरोबर आहे. आता हे तर आपल्याला प्रॅक्टिकली समजलं की नो डाऊट दीज आर द कोटर्मिनल अँगल्स टर्म सेम मिळतं इनिशियल आणि हा भेटत आपल्याला टर्मिनल बरोबर आहे. आणि आता जर डायरेक्टली आपल्याला अँगल दिलेले असेल 60 डिग्री आणि 420 डिग्री आर दिस द टू co-terminal angle, then what we have to do is calculate the difference in the angle. 420 degree minus 60 degree is equal to 360 degree आणि डिफरन्स हा 360 च्या पटीत असेल 360 च्या टर्म्स मध्ये असेल त्याचा इंटिग्रल मल्टिपल असेल तर ते अँगल काय असतात को-टर्मिनल अँगल असतात. आय होप तुम्हाला को-टर्मिनल अँगल हा कन्सेप्ट समजला असेल. असेच आपण बरेचसे जे टर्म्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेत जाऊ. तुम्हाला फक्त एक सांगतो believe in the staff of the Navnik and Dynamic Science Academy Moshi. We will do our best
प्लीज बिलीव्ह इन अस, नो नीड टू गो एनीवेअर आउट ऑफ मोर शीट टू गेट द बेस्ट रिझल्ट. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून आपण एक नवीन आणि एखादा स्पेशल कन्सेप्ट घेऊ.